आपण साताऱ्याहून चाललो आहोत बामणोलीला. बामणोलीला शेंबडी मठ आहे. त्या मठात श्री दत्त महाराजांचं देवस्थान आहे. तिथं आपण दर्शनासाठी चाललो आहे. तर चला जाऊया. हा जो बांध दिसतोय तो कास तलावाचा आहे आणि हा ओव्हरफ्लो झाला की इथून पाणी खाली येतं. इथून वर गेलं की आपल्याला कास तलाव दिसत, तोही तुम्हाला दाखवते. हा पूर्ण भरलेला कास तलाव आहे. हा पूर्ण ओव्हरफ्लो झाला की इथून पाणी खाली उताराला वाहत जाते आणि इथे बोटिंग पण चालते. तर आपण सातारवरून कास मार्गे शेंबडी मठात आलो आहोत. ब्रह्मेश्वर महादेव मंदिर, दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि येताना असा घाट, दोन्ही बाजूला जंगल जंगल परिसर. येताना एवढी भीती वाटत होती, पण आलोय, आपण पोचलोय व्यवस्थित. आता आपण दर्शन घ्यायला जाऊया. कोयना डॅमचा बॅकवॉटर जलाशय आहे.
दत्तमठ हे श्रद्धा आणि समाधानाचं स्थान आहे. इथे बसून काही क्षण घालवले तरी मन आपोआप स्थिर होतं. हे अष्टकोनी सभामंडप आहे. इथे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि गुरुचरित्रातल्या प्रत्येक अध्यायाचा इथे एका चित्रामध्ये, फोटोमध्ये, तस्वीरमध्ये त्या गुरुचरित्राच्या पारायणाचे अध्याय लिहिले आहे. पहिला अध्याय गुरुचरित्राचा आहे, दुसरा, तिसरा दत्त महाराजांच्या जन्माचा, तिथून पुढे सर्व अध्याय 52 अध्याय इथे दिले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत जिथे निसर्ग स्वतःशीच संवाद साधतो आणि पाण्याच्या सानिध्यात मन शांत होतं, असं एक पवित्र आणि रम्य ठिकाण म्हणजे कोयना धरणाच्या काठावर वसलेलं ब्रवीमेश्वर मंदिर दत्तमठ. समोर पसरलेलं कोयना धरणाचं अथांग पाणी, त्या निळाशार जलाशयाच्या काठावर उभं असलेलं हे शांत, साधं पण प्रभावी ब्रवीमेश्वर मंदिर मनाला एक वेगळाच जगात घेऊन जातं. इथे ना गडबड आहे ना गोंगाट, फक्त वाऱ्याची सळसळ, पाण्याच्या लाटा आणि भक्तीची शांत अनुभूती.
कोयना धरणाच्या शांत काठावर आजचा प्रवास इथेच थांबतो. पण मन मात्र अजूनही या निसर्गातच अडकून राहिलं आहे. हे मंदिर फक्त दर्शनाचं ठिकाण नाही. इथे आलं की मन आपोआप नम्र होतं आणि विचार शांत होतात. समोर पसरलेलं अथांग पाणी, डोंगराच्या कुशीत विसावलेला निसर्ग आणि त्या शांततेत घुमणारी भक्ती, हे सगळं मिळून मनाला एक वेगळाच आधार देतं. हा कोयना डॅमचा बॅकवॉटर आहे. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन हा बॅकवॉटर बघायला आलो आहे. इथून 90 किलोमीटर डॅम आहे, कोयना डॅम म्हणजे भिंत आहे कोयना डॅमची. तर यावरून तुम्ही विचार करू शकता की कोयना जलाशयाचा विस्तार किती मोठा आहे. तर हा परिसर एवढा सुंदर आहे की इथं आल्यावर आम्हाला बरं वाटलं. तुम्ही पण अवश्य या ठिकाणी भेट द्यायला या. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.